नागपुरात मवियाची बैठक सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिवेशनातील रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा होत आहे। नागपूरमध्ये मवियाची बैठक ही सुरू आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक या ठिकाणी होते, तर अधिवेशनातील रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा होत आहे। काँग्रेसकडून विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, अतुल लोंढे उपस्थित, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब सहभागी झालेले पाहायला मिळतात। तर शरद पवार पक्षाकडून या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात। मवियाची ही बैठक हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय नागपूरमध्ये मवियाची या ठिकाणी बैठक सुरू आहे। अनेक मुद्द्यांवरती या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। अगदी नीलम, आपण पाहायला गेलं तर आज सायंकाळी जे आहे ते सरकारच्या वतीने विरोधी पक्षांच्या आमदारांना जे ते चहा पानासाठी आणि चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं। मात्र त्यापूर्वी जे आहे ते महाविकास आघाडीची जे आहे ते आता बैठक सध्याला सुरू आहे आणि बैठकीनंतर लगेच पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामध्ये एकंदरीतच जे आहे ते कशा पद्धतीने या अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे घ्यायचे आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न करा यावर जे आहे ते एकूणच चर्चा होणार आहे। सोबतच आज सायंकाळी सरकारकडून जे देण्यात आलेलं चहापानाचं निमंत्रण आहे त्यामध्ये जायचं की नाही जायचं या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीला सद्यस्थिती पाहायला गेलं तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील, अभिजित वंजारी असतील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील प्रभू, अनिल परब आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जे आहे ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जे आहे ते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत। आणि मी आता सध्याला विधान भवन परिसरात आहे। याच ठिकाणी जर पाहाल तर हे महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेसचं पक्ष कार्यालय, या पक्ष कार्यालयामध्ये सध्याला जे आहे ते ही एकंदरीतच बैठक सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हा जो अधिवेशन आहे, अधिवेशन जे आहे ते भरपूर गाजणार आहे, कारण की एकंदरीत पाहायला गेलं तर या अधिवेशनात सुद्धा जे आहे ते विरोधी पक्ष नेतेपद मिळणार की नाही मिळणार याबद्दल अद्यापही संभ्रम आहे। विधान परिषद असेल तो सोबतच विधानसभा असेल, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते सध्याला रिकाम आहे। मात्र विरोधी पक्षांकडून जे ते वारंवार मागणी केली जात आहे, सरकारकडे एवढं मोठं संख्याबळ असताना सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद का दिलं जात नाही। खरं तर ही पत्रकार परिषद आधी रविभवन येथे पार पडणार होती, ज्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांसाठी जे आहे ते राखीव बंगला असतो त्या ठिकाणी पार पडणार होती। मात्र त्या ठिकाणचा बंगला यावेळेस जे आहे ते या ठिकाणी विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही। त्यामुळे जे आहे ते विधिमंडळ पक्ष कार्यालय जे विधान भवन परिसरामध्ये या कार्यालयामध्ये बैठक पार पडते आणि यानंतर जे आहे ते आता पत्रकार परिषदेतून एकंदरीत महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवरती सरकारला घेरायचं याबद्दल जे आहे सखोल चर्चा सध्या या बैठकीत होते। आणि संध्याकाळी चहा पाण्याच्या कार्यक्रमाला जायचं की बहिष्कार टाकायचा त्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये जे एकंदरीत चर्चा केली जात आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।